गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जातोय उज्जैनला. तर आज आमची ट्रेन LTTवरून आहे. प्रॉब्लेम झाला की आणि वेटिंग असल्यामुळे तिकीट कॅन्सल झाल्याने आता आम्ही जनरल तिकीटवर जातो. बघू आता किती लाईन आहे. तिकीट काढली आहे, हळूहळू जातो. त्या LTT स्टेशनला आम्ही कॅन्सल झालेली, पण पळून का होईना जनरल डबा पकडला आहे. बघा सगळेजण जनरल डब्यात एकदम पद्धतशीर जागा भेटलेली आहे. पब्लिक अभी उज्जैन के लिए जा रहे. आता पहिला आम्ही जाणार आहे खांडवावर ओंकारेश्वर. करण जागा आहे ना बा विराज. सगळे बसले एकदम आरामात, सगळेजण पद्धतशीर विंडो सीट. हे बघा त्या गाडी आम्ही फटाफट जाऊ. 4:25ची ट्रेन आहे. आता फटाफट फुल आरामात जागा भेटली. जनरलमध्ये पण असं वाटलं नाही कुठे गर्दी आहे. लाईन पकडली पण भेटली लाईन. शोधन आणि करणवरती आहे, बाकी आम्ही जाई खाली आहे. चला मग बाय बाय. करण असं तर कधी काम करत नाही. आता निरंजनला पाठवूया. मंडेचं पण काम कमी होऊन जाईल. काय केलं ना कालच केला. नितेशला पाठव. किती डेडिकेटली काम करतोय. IP ला पाठव ना. ठीक आहे पाठवतो. ते मुकेश सर को भेज. चलो फटाफट ट्रेन छुटेगी. अभी ट्रेन सुटेल आता. चलो भाई लोग किती काम करणार प्रथमेश. चल असं पण तू किती काम करतो माहिती आहे आम्हाला. दिवे लावते. सीट मिल गई है शोधन को. रडत होता बिचारा. गणपती बाप्पा मोरया. चलो गाडी निघाली आहे. चलो फटाफट. शोधन फ्लाईटवर झोपलाय. रनवेवर झोपलाय. चलो भाई गाडी निघाली. आता आम्ही जातोय उज्जैनसाठी. इथून डायरेक्ट खांडवाला होतो ना. चलो बाय बाय. पब्लिक काम करते आमचे. आम्ही फटाफट जातो. इथून आता आम्ही जाणार खांडवावर ओंकारेश्वर. 2 दिवसाची ट्रिप आहे. खूप दिवसांनी प्लॅन करतो. प्लॅन एकदा सक्सेस झाला आहे. चलो तर बाय बाय. बाय लोक लुडो खेळतो आम्ही. बाकीच्या वरती बसले. आम्ही लुडो खेळतो खाली. हे मेरा डायरोग. डालेगा पहिला नाही आहे काय आहे. हे तांबी खाण्याचं काय राहणार चौकट माहित नाही कोणी बनवलं विचारता. पत्त्याचा राऊंड खेळून झालेला. आता सेकंड राऊंडसाठी बाकीचे बसले बघा. एकदम मजबूत पद्धतशीर जागा करून पत्ते घेतात सगळेजण. ड्रम बिम जुगाड करून. इट्स कॉल्ड ॲडजस्टमेंट. हे मेहंदी कोट खेळतात 6 जणांमध्ये. आम्ही एक कोट चढवला त्यांच्यावर. प्रणित किती कोट चढलेत रे. एक कोट चढला तुझ्यावरती. एक आमच्यावर ना चढला अजून. शोधन बाई खेळायला गेला आता. शोधन बघा पब्लिक पत्ते घेऊन आले. आता नाशिकच्या पुढे आलो. अजून पण पोचायला टाईमला 1:30 वाजता पोचायला रात्री. माझ्यासोबत स्माइली आहे वरती. आता बाकी जागी खाली पत्ते घेत आहेत. पण लागले. जनरल डबा आहे, कुठं जाऊ पण शकत नाही.
1:30 वाजेपर्यंत तर वरतीच बसायचं. मस्ती नाही. खाली पत्ते हाय गाइस, वेलकम टू खांडवा. खांडवा को पहुंच गए देखो सब लोग. चलो आता खांडवावरून इथे आम्हाला गाडी आली घ्यायला. खांडवाला पोचलो आता. पाऊस पडलाय, अवकाळी पाऊस आहे. हे विराज, अवकाळी पाऊसच आहे भाऊ. बघा आम्ही खांडवा स्टेशनला पोचलोय जस्ट. तर आता जरा बाकी सगळे गाडी बघावं. रात्रीचे 1:30 वाजलेत. गाडी बघावं लागेल आता कधी आली आहे की नाही. त्यानंतर मग डायरेक्ट ओंकारेश्वरला जाणार आहे. आता तुम्हाला दाखवलं पुढचा प्रवास. खांडवाला पोचलं. एवढा सगळं स्ट्रगल करून कन्फर्म तिकीट कॅन्सल झालं. आम्ही जनरलला आलोय. बघा अवस्था पोरांची. झोप पण नाही भेटली अजून. हालत खराब झाली पूर्ण. आता खांडवावरून आता गाडी आहे. टवेरा आहे. टवेराने आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. अजून माहीत नाही कुठे आलं आहे की नाही. तो विराज फोन लावतोय. बघू फटाफट तयारी करून आता फ्रेश होऊन निघतो आता फटाफट. चला मग तुम्हाला पुढे दाखवतो ओंकारेश्वर. मी खांडवा स्टेशनला आहे. बघा खांडवा जंक्शन. त्याचा बिग फ्लॅग. बाय. खाली जबान गोरी भाई. काली जबान आहे. हिच्या कालच बोललाय. अरे एवढा अपडेट विराज. अरे भाई ड्रायव्हरला फोन काय बोलला भाई. आता पोहोचलोय ओंकारेश्वरला. एंट्री मारलेली आहे ओंकारेश्वरला. सकाळी 6 वाजलेले आहे. आता आम्ही पोचलोय ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला आता आम्ही जातो नर्मदा नदीवर आंघोळ करायला. त्याच्या आधी कपडे काढतोय. बघतो आता कुठे जायचं ते नदीवर आंघोळ करायसाठी. पुढे आलोय चेक करायला. नमस्कार मंडळी. आता आम्ही पोचलोय ओंकारेश्वरला. खूप स्ट्रगल करून आलोय. म्हणजे कन्फर्म तिकीट पण झाली. जनरल गाडीने आलोय. आणि वरून खांडवाला येऊन 2 तास बसून होतो. गाडी आली नव्हती. जनरल गाडी काल म्हणजे तिकीट कॅन्सल झाली. आता काय करू शकतो. ऑनलाईन काढलेली. आता आम्ही ओंकारेश्वरला पोचलो आहे. आता जातो आंघोळ करायला नर्मदा नदीवरती. आंघोळ केल्यावर मग आम्ही ओंकारेश्वर दर्शनाला जाणार आहे. आणि तिथून मग नंतर मामलेश्वरचं दर्शन करणार आणि मग उज्जैनसाठी जाणार आहे. तर आता आम्ही जातो आता ओंकारेश्वरच्या इथे नर्मदा नदीवर आंघोळ करायला. चला तर मग तुम्हाला दाखवतो व्ह्यू तो. आता आम्ही जातो नर्मदा नदीवरती. समोर तुम्हाला दिसतं ते ओंकारेश्वर मंदिर आहे. आज पहिल्यांदा आलोय लाईव्ह टेलिकास्ट. हे बघा इथून स्कायवॉक आहे वरती. ते त्या साईडला जायसाठी 50 रुपये. आणि बोटीचे पर पर्सन 50 रुपये तिकडे जायला. आणि हे हा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक पुरा असा गोल फिरून मग तुम्हाला दाखवतो. पूर्ण गोल फिरून. ही नर्मदा नदी आहे. दर्शन चालू आहे रे. हे काय लोक येतात जातात आहे. म्हणजे गर्दी कमी आहे. होईल आपलं फटाफट. हे बघा आज स्कायवॉक आहे. त्या ब्रिजवरून चालत जावं लागतं. तिथून असं गोल फिरून मंदिरात पोचतं. आता आम्ही जातो आंघोळ करायला. हे बघा सगळे आमची अर्धी पब्लिक गेली आंघोळ करायला. आम्ही आता जातोय. स्नान करून आलेले आहेत. स्नान करून आलेले आहेत. चला बाई आंघोळ करायला.
आता आम्ही फ्रेश होऊन झालोय, आता जातोय ओंकारेश्वरच्या दर्शनाला. हे काय टाइमपास करतायत तयारी करायला. चल रे हलप्या, महत्वाचा टास्क आहे. चला चलो चलो आता आम्ही जातो दर्शन करायला ओंकारेश्वरला. काय कामाचे नाही रे लोक. तू बघ पाठी अजून एक पोरगी आहे. चला गाडी लॉक करा भाई. चलो भाई चलो. शोधन भाई शोधन चल. चला कुठे चाललोय आपण? ओंकारेश्वरच्या दर्शनाला जाऊ आणि चांगलं देव आम्हाला पाहू. अप्रेझल तर काय भेटणार नाही, ते इम्पॉसिबल टास्क. आम्ही काही बोलत नाही. एन्जॉय करायला आलो तर एन्जॉय करा. देव बोलेला. चलो चलो. ऑलरेडी फ्रीज झालेलं आहे. इट इज लॉक. आता काय नाही करू शकत. मूव माया आहे समोर. इथून वरतून स्काय करून चालत झाला एक रोड आहे आणि खालून बोटीने एक रोड आहे. तिथे आम्ही जिथे स्नान करायला होतो तिकडून एक रोड आहे आणि इथून एक हा एक रोड आहे. स्कायवॉकने चालत ज्योतिर्लिंगाकडे म्हणजे मंदिर ओंकारेश्वरच्या मंदिराकडे जायचे. आता आम्ही जातोय तिकडे. 2 वे आहे. आम्ही राईटने जातोय. आता आम्ही राईटने या स्कायवॉकने मंदिराकडे जातोय. बोटीने पण ऑप्शन आहे आपल्याला जायला. बोटीने 50 रुपयांनी, चालत पण जवळच आहे म्हणून आम्ही चालतच जातोय. इझी वे आहे, एवढा काय टास्क नाही चालायला. चांगलं आहे. तुम्हाला ओंकारेश्वरच्या मंदिराचं दर्शन घडवतो जर शक्य झाल्यास. अलाउड नाही असं ऐकलं आहे तरी पण. बघा आमची गँग पब्लिक अर्धे पुढे अर्धे पाठी आहेत जायला. इथून आता मग ब्रिजवरून आम्ही त्या साईडला जाणार आहे काहीतरी. हा मी इथून हे मुख्य प्रवेशद्वार आहे बघा. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार. इथून आता आम्ही जातोय. 5-4 रोडनी गाडी आली. ऑब्झर्वर हे बघा मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला दिसतं. इथून किती मोठी नदी आहे ते पण दिसेल बघा. नदी लांब लांब बस डॅम्पच आहे तो, धरण आहे. नर्मदा नदी भारी. बघा आता आम्ही ओंकारेश्वरला जातोय. हे ब्रिज आहे. या ब्रिजवरून ते ओंकारेश्वरच्या मंदिरात जायचं आहे. खूप अप्रतिम असा व्ह्यू दिसतोय नर्मदा नदीचा. तिथे समोर डॅम्प आहे बघा. खूप मोठी नदी आहे, खोली असेल. भारी बांधलाय. किती हाईट आहे बघा. मंदिराच्या गाभाऱ्याकडे पोचू असं वाटतं. मंदिरात पोचू आता थोडा वेळ. लाईन सकाळी 7 वाजता लाईन बघ इथे दर्शनाला. भाविकांची गर्दी खूप आहे. थोडा लेट झाला आम्हाला यायला पण. दर्शन घेऊन इथून मामलेश्वर मंदिरात जायचं. तिथून मग नंतर अजून एक मंदिर करायचं. मग नंतर आम्ही उज्जैनला जाणार आहे. भाई आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यात डायरेक्ट आलेलो आहे. ओंकारेश्वरचं फोटोशूट अलाउड नसेल माहीत नाही, पण आम्ही बाहेरून दाखवतो मंदिर. आतमध्ये अलाउड नसेल, बाहेरून मंदिर दाखवतो. श्रीरामांची एक मूर्ती आहे सुंदर अशी.
मूर्तीचे डोळे बघा. तुम्ही ज्या दिशेने जाता त्याच तुम्हाला वाटत आपल्याकडे मूर्ती बघते अशी. ती अप्रतिम मूर्ती आहे. बाजूला नंदी आहे. फोटो काढायला अलाउड नाही आहे. मध्ये फोटो काढायला अलाउड नाही. शिवलिंग नंदी आहे. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगाचे फोटो आहे नाव आहेत. त्यातला आता आम्ही एक ज्योतिर्लिंग केलं आहे म्हणजे ओंकारेश्वर. आणि थोड्या वेळाने आम्ही उज्जैनला जाणार आहेत महाकालेश्वरला. आमचं दर्शन झालेलं आहे. 15 मिनटात आमचं दर्शन झालेलं आहे. खूप फटाफट आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही खाली जाऊन महाबळेश्वर मंदिरात जाणार. तिथून मग नंतर आम्ही उज्जैनला जाणार आहे. खूप मस्त दर्शन झालं. फटाफट झालं. आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून फोटो काढायला भेटले नाही. आता दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वरचं. आता आम्ही जातो आहे फोटो काढायला. तिथे व्ह्यू मस्त आहे नदीच्या इथे वरती कठाडावर. मला दाखवत होता तो व्ह्यू का. खूप मस्त व्ह्यू आहे. इथे आता फोटो काढायला आलो आहे. जरा उतरताना जपून पायऱ्या थोड्या रिस्की आहे. पडायला होची शक्यता आहे. ठीक आहे पण आम्ही आता जातो फोटो काढायला. इथून मग नंतर डायरेक्ट महाबळेश्वरला जाणार आहे. चलो तर गाईस. टूक 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 टूक. एक नंबर व्ह्यू आहे. खूप मस्त जागा आहे. पाणी मस्त व्ह्यू. ते आता फोटोशूट चालू आहे. फोटोशूट भाई लोग. चलो बघे फोटो काढतात. फोटो काढताना माझं निघायचं. चलो भाई लोग चला सेल्फी निघालतो. चलो हे मोबाईल. एक गणपतीची मूर्ती आहे. मग पुढे आता जातोय. बाकीचे गेले पुढे फटाफट. मी पण फटाफट जातो. महाबळेश्वर मंदिर आहे बाजूला. एक साईडला लेफ्ट आहे. तिथून महाबळेश्वर मंदिर झाला जागा आहे. एक वाट आहे महाबळेश्वर मंदिराची. ते करून मग नंतर आम्ही गजानन महाराज मठ आणि तिथून मग नंतर घरी उज्जैनसाठी येणार आहे. सगळेजण फटाफट पुढे आले. पण आलो आहे का इथे थोडी गर्दी अशी वाटते पण होईल इथे पण 5 मिनटात दर्शन. मंदिर बघा महाबळेश्वर मंदिर. याचं महाबळेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. ते छोटे छोटे मंदिर आहेत. नंदी कुछ मूर्ती आहे. पुढचं मंदिर शंकराची पिंडी. बघा शंकराची पिंडी आहे. महादेवाची पिंडी आहे इथे. अजून मंदिर मोठं आहे. मी आता आतमध्ये जातोय. महाबळेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. चल येऊ. मंदिर खूप जुनं आहे वाटतं रे. मंदिर आणि इथे महादेवाची अजून एक पिंडी आहे. जुनी मूर्ती रे आतमध्ये. दगडात कोरीव काम केलंय.
मंदिर खूप भारी आहे, जुनं मंदिर आहे, हे जुनं मंदिर आहे. हे बघा मंदिर. आणि ते आता मुख्य मंदिर हे आहे, तिथे जातोय. एक शंकराचार्यांची मूर्ती दिसते. शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य. पण फोटो काढायला अलाउड नाही आहे. आता आम्ही महाबळेश्वर मंदिरात आलो. जुनं मंदिर वाटतंय, जास्त लाईन नाही. फटाफट दर्शन घेऊन आता आम्ही इथून जाणार आहोत पुढे. बघा शंकराचार्यांची एक मूर्ती दिसते, झूम केल्यावर ते मोठी आहे. खालून दिसली नाही आम्हाला, इथून दिसते. ना 50 लिहिलंय, पावतीमध्ये लिहिलंय. तो फुकट, तो प्रायव्हेट वाला. नाश्ता चलेगा चलेगा, रुको. साउथ फायनली पोचलो रे आपण. महामृत्युंजय द्वारच्या ते पोचलोय. महाकाल लोक में स्वागत है. ही आमची रूम आहे, 2 दिवसासाठी ही रूम बुक केली आहे. हॅलो, ये देखो ये रूम बुक आहे. सगळे खायला पण बसले भुक्कड लोक. अरे यार मला शेव नाही आवडत, शेव नाही आवडत. मग दुसरं काय ते, दुसरं काय ते दे. काय नाही, आलू भुजिया कुठे काय? चल काय ना करण बाय प्लीज. हे मला थोडं दे, मला भूक लागली. हे मला हे नाही आवडत यारशी. आम्ही जेवण निघालोय, हॉलच आपण खाल्लंय. झोप आले, हे कामाच्या ना फिरायला आले की झोपायला आले का माहित नाही. त्याला झोप आले म्हणून बाकी काय. काय गोळी का मेडिकल मध्ये जाऊन चल आपण. नाश्ता पण चांगला आहे. एवढं बस गाडीमध्ये झोपला तरी पण झोपायचं. किती झोपा काढले तर आम्ही रात्रभर झोपलो नाही, दिवसभर झोपलो नाही. दिवसभर गाडीला पुढे एअर प्रेशरमुळे जरा येतो आता. करंटची मजा यायची. असं झोपलेलं असेल गाडीमध्ये, डुलकी घालता. स्माइलीचा झोपूनच आलाय ना स्माइली. यायला चला म्हणजे उघडा वाजलेला जाऊ दे. लाजत होता पण तो मगाशी ना, लागला ना मगाशी. जाऊ दे, तुलाच माहिती. आता जातो आम्ही सगळं फ्रेश वीक परत होऊन येतो खाली परत उज्जैन फिरायला. चला तर मग बाय. महाकालेश्वर मंदिरामध्ये एंट्री मारले. आता फिरायला आलोय, भस्म आरतीच्या पाससाठी आलोय. आणि त्याआधी आम्ही सगळं फिरून घेतो. मी तिघंच आलोय, बाकीच्या जागी रूमवर झोपलेत. मंदिर खूप चांगलं आहे, परिसर खूप मोठं पण आहे मंदिर. बघू शकता एकदम पद्धतशीर जागा आहे इथे. आरामात ऐसपाईस जागा आहे आणि मंदिर पण खूप मोठं आहे. आम्ही पहिला नीलकंठामध्ये जातोय, तिकडे पास घ्यायचा आम्हाला. भेटला पाहिजे आज अशी अपेक्षा आहे. बघू, एवढा आम्ही तयारी करून आलो तर भेटली पाहिजे अशी इच्छा आहे आमची. बघा इथे रिक्षा पण आहे. आम्ही लग ए स्माइली. आता आम्ही बघतो पास भेटतोय का. पास भेटला तर खूप भारी होईल. सकाळी सकाळी भस्म आरती भेटेल आम्हाला, त्यासाठीच आम्ही आलोय. बाप्पाची मूर्ती आहे, मस्त आहे. आतमध्ये पण महाकाल लोक खूप मोठं आहे.
बाप्पाची मूर्ती आहे. महाकाल लोकची एंट्री. आता बघू आता महाकाल लोकमध्ये काय काय नवीन काय बनवलं आहे ते. इथेच नीलकंठ आहे, इथेच पास बघायचं आहे. बघतो आता जाऊन. ओ शंकराचं डमरू, महादेवांचे डमरू, त्रिशूळ इथे आहे. ही गाडीने आपण फिरू शकतो आतमध्ये. बघू आता आतमध्ये अजून काय काय आहे. हे बघा याच्यावर लाईटीचे स्तंभ आहे, ह्याच्यावर लाईट आहेत. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर उज्जैन. ते अजून काय काय ते पूर्ण बघतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ते उज्जैन हेल्प डेस्क सहायता कक्ष इथेच वाटतं. ते नीलकंठ इथे आम्ही जरा विचारपूस करतो. इथे आलो. इथे तिकीट काउंटर आहे, दुर्लभ दर्शन केंद्र. VR मध्ये बघायला भेटतं. ज्याला महाकालेश्वरची आरती नाही बघू भेटली, भस्म आरती, ते VR मध्ये बघतात मशीन लावून. आता आम्ही अजून पुढे जातोय. त्या साईडला मंदिर आहे. खूप मोठं महाकाल लोक आहे. खूप अति सुंदर, म्हणजे सुंदर आहे, खूप भारी आहे. बघा अजून एक मूर्ती आहे महादेवांची. शिवद्वारा यम संहार, यमाचा संहार केलेला ती मूर्ती, त्याचा स्टॅच्यू आहे. श्री कालभैरव, कालभैरवचा अवतार आहे. तिथे एक मूर्ती आहे. विवाह प्रसंग लिहिलंय काहीतरी. इथे पण एक महादेवांची मूर्ती आहे. महादेव आणि देवी पार्वतींची आहे. प्रथमेश, प्रथमेश काय बोलतो? मल्हार अवतार. अरे काय भारी आहे प्रथमेश. ते रावणावाला पण आहे. हे कुठचं आहे अवतार आहे? मल्हार मला मोठा आहे, खूप मोठा आहे. अन्न क्षेत्राचा. तिथे मल्हाराच्या अवताराची मूर्ती पण आहे. इथे अजून एक खूप अजून मूर्त्या आहेत महादेवांच्या. खूप सुंदरपणे बनवलं झालंय. काही कंजेस्टेड नाही, पुरा सुटसुटीत आहे जागा आणि बघण्यासारखं आहे. नक्की ते यायला पाहिजे, तुम्ही पण बघितले पाहिजे अशी जागा आहे. रावण का कैलाश पर्वत उठाना. रावणाने कैलाश पर्वत उचललेला ते प्रतिकृती आहे. आता महादेवांचे अजून एक आहे. तिथे विष प्राशन केलं ते असं वाटतं मला. ते कसं असू शकतं असं वाटतंय. हो, नीलकंठ महादेव समुद्र मंथन. बघा अजून एक
मूर्ती आहे ही मणिभद्र. हे परशुरामाचा अवतार ना मग मणिभद्र. नंदीद्वार त्या साईडला आहे. श्री महाकालेश्वर मंदिर आहे. इथे बघा महादेवांची इतकी मोठी मूर्ती आहे. हे मूर्ती बघ महादेवांची. इथे आता आम्ही जातो नीलखंडमध्ये पाच बघायला. इथेही हनुमानाची मूर्ती आहे. कुठे आहे नीलखंड विचारा जाऊ ना. हनुमानाची मूर्ती आहे. भारत माता मंदिर आहे हे. मग हे भारत माताचं मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर मूर्ती आहे. मंदिर अजून पुढे असं वाटतं बघू. चला आता आम्ही जातोय शिप्रा आरतीसाठी आणि हरिसिद्धीच्या मंदिरात निघालो. आता 6:15 वाजले. लवकर पोहोचला पाहिजे. फटाफट बाय. सगळेजण वाट बघतायत. शोधन आणि प्रणित पाटील वाटत बघत आहे. चलो भाई लोक फटाफट. अर्धे लोक पुढे गेले. मी जातो शिप्रा आरतीला. 6:45 चालू होते. त्याच्या आधी पोचायचं आहे. आम्ही चाललो शिप्रा आरतीसाठी. सगळेजण हे गोरे चमकतात कशाला. काय चमकतो तरी लावलं माहिती आहे. तू पण लावले. चला शिप्रा आरतीसाठी जातो आपण. आणि हा सिद्धीचा मंदिर. हा बघ पाठी बघ. हां चला आपण फटाफट जाऊ मंदिर आरतीसाठी. मंदिर आहे आलो आता. दर्शनाची तयारी. आतूनच जावं लागेल. चल हे साईडने आहे. आता शिप्रा मंदिर परिसर में जितने भी श्रद्धालु बने एक बार जय कारा लगाएंगे आप लोग. बोल जयकारा शेरावालीला. मोबाइल के लिए उठ रहा है. जय के लिए इसके लिए उठ रहा है. बोल जयकारा शेरावालीला. कृपया ध्यान दे. ये ऊपर आप लोग मोबाइल लेके खड़े हुए भैया आगे बढ़ जाओ. आप लोग ये ऊपर जो त्रिशूल के खड़े हुए हैं आप लोग आगे बढ़ जाओ. ये ऊपर जो खड़े हुए हैं प्रांगण में आप लोग वहां से आगे बढ़ जाए. श्रद्धालु कृपया ध्यान दें. भीड़ से जेब कतरों से सावधान रहे. श्रद्धालु कृपया ध्यान दें. भीड़ से जेब कतरों से सावधान रहे. अपने सामान की स्वयं सुरक्षा रखें. माता भी ने जेब पर्स मंगलसूत्र मोबाइल इन चीजों का ध्यान रखें. ये जो दीप मालिका देखते खड़े आप क्या खड़े वहीं खड़े रहे.
तर आम्ही आता शिप्रा आरतीच्या इथे आलेलो, पण शिप्रा आरती झाली असं वाटतंय. होय झाली आहे. आम्ही आलेलो शिप्रा आरतीला, पण शिप्रा आरती झाली आहे. हरसिद्धी मंदिर आणि एकाच वेळेला असल्या कारणाने झाले दिसतंय. पायात पडू आता. चल काय आलं झाली ना, पायात पडू आता. ही बघा शिप्रा आरतीचे. विराज चल. ती थोडासाठी चुकली आमची. ठीक आहे जाऊ जाता पुढे जाऊ ना, तिथेच आरती असते. आरती झाली आता जस्ट. आम्ही हरसिद्धीच्या मंदिरात राहिलो, त्या आरती झाली. बाकीचे येत चुकले. आता आम्ही जातोय परत महाकालेश्वरच्या मंदिरात. इथे रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. इथे शिप्रा आरती होते. थोड्यासाठी का होईना चुकली आहे. उद्या ट्राय करणार भेटली तर, नाहीतर मग नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा. हे बघा इथे अति प्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट. चित्रगुप्त यांचं मंदिर आहे. पहिल्यांदाच बघितलं मी चित्रगुप्तांचं मंदिर. चाललोय त्रिशूल बघायला. विराजला बारका त्रिशूल पाहिजे. कुठे भेटतं ते बघू. डम 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 रुवाला कायला सुवाला. आम्ही आलोय त्रिशूल बघायला. त्रिशूल काय भेटना झालं याला. विराज काय बघतो? त्रिशूल बघतोय. बघा इथे त्रिशूल बघायला आलोय. आता किती पडेल तुला? अर्धा फुट का? व्हिडिओ कॉल करतो. सगळे प्रकारचे इंडियन आहे. आम्ही मगाशी आलेलो तर हेच सगळं दिसलं नव्हतं आम्हाला. हे दिसतंय महादेवांचं अवतार. चला प्रथमच कुठे गेलं? गणपतीचं मंदिर देखील. गणपतीची मूर्ती आहे, मंदिर नाही मूर्ती आहे बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर आहे ना. बाप्पाची मूर्ती खरंची मूर्ती आहे. बरं काढ. हनुमान जी शिवभोरा 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 शिवभोरा. रात्री महाकाल लोक कसं दिसतं बघा. किती प्रसन्न वाटतं इथे. किती गर्दी आहे. आता आम्ही महाकाल लोक फिरतोय. आता इथून ते लोक कुठे गेला त्यांना शोधत बसला. तुमची अर्धी गँग गायब झाली. कुठे गेले तेच माहीत नाही आम्हाला. आम्हाला शोधतोय. कुठे भेटतात का रे? निलेश सर
चला रे गेले तिकडे. ही स्टोरी आहेत त्या रिलेटेड काहीतरी हे केलं. तेव्हाचे काहीतरी हे आहेत त्या हिशोबाने हे केलं त्याने. सुंदर चित्र रेखाटलं सगळं. भारी बनवलंय पण चित्र का रेखाटलं त्याने एकदम पद्धतशीर एकदम प्रॉपर. चंचुला की कथा. अजून प्रोडक्शन देवी अनुसया की कथा. बच्चे ने पिंक कलर की टी शर्ट पहन रखी है और नीले कलर की निकर. ये बस श्रेष्ठता का युद्ध. श्रेष्ठता का युद्ध. आपके परिजन सतीजी आपका इंतजार संकटवार को कर रहे हैं. एक चीज और रह गई. मी आलोय नाही ऑफिसहून आलोय सगळे. कुठचा उतारा आहे ते पण नाही कळलं. फाउंटेनचा शो बघायला खूप अप्रतिम असा शो दिसतोय. मस्त वाटतंय बघायला. जय श्री महाकाल. आयफोन मध्ये भारी येईल. तुटीन दे तुटीन राहू दे. हा लाइटिंग मध्ये किती भारी दिसतंय. अप्रतिम दिसतंय. ओम नागराजा विद्यमान हे तन्न वासुकी प्रचुर आहे. महर्षी भरद्वाज. ते महर्षी भरद्वाज होते. हे महर्षी विद्यामित्र. ते सर्व सर्व महर्षींचे महर्षी गौतम त्याची उभे केले तिथे. त्यानंतर स्तंभ. बाप्पाची एक सुंदर मूर्ती. लाइटिंग मध्ये परत किती अप्रतिम दिसतोय. विचार करून बनवलं असेल. कलाकृतीला सलाम आहे. अरे यार तुमने ना गलती कर दी. कल उसको ना बोल देते बोल सर मेरे को थोड़ा सा कल काम है और आप है ना एक दिन के लिए मेरे को कर दो यार. अरे वो सर सब दोस्ती बना रहा है. आम्ही कुर्ते घेतले सर्वांनी आणि कुर्ते घेऊन आता आम्ही नाश्ता करायला आलेलो. नाश्ता करायची काही इच्छा नव्हती पण आता फालुदा ऑर्डर करतो. त्याचा कुठचा फालुदा घेतलाय. नॉर्मल एकच फ्लेवर आहे. रेग्युलर फालुदा घेतलाय. नाही एक में फ्लेवर नाही. मेरे में फ्लेवर नाही. तिथे बघा मंचुरियन खातात. मंचुरियन मध्ये पण काय दम नाही आणि फालुदा म्हणून आम्ही फालुदा खायला आलो. काय फालुदामध्ये पण आता हा एकच तो मुंबईसारखा फालुदा लागतोय. बाकी काय आम्हाला असं आवडतच नाही तर आम्ही फालुदावरच जातोय. तर आम्ही सर्वांसाठी एक कुर्ते घेतलेत. बघू आता संध्याकाळी घालतील. उद्या सकाळी घालतील. उद्या मंदिरात जाताना कसे दिसतात ते बघू.
मला भेटलाय माझ्या आवडीचा बाय पालूला लेके आवे यार बुकला काय पालूला घेतलाय काय करणार ऑप्शन नाही पालूलाच खावा लागतोय सबस्क्रायबरला पोट दुखेल ना आपलं बाबा लवकर लवकर पालला खाऊन घ्या अजून पुढे अजून एक आईस्क्रीम खायचं चला कौन गोला खाएगा करण गोला खाना ये छपटा है लेकिन छपटा है मुंबई का फीलिंग आएगा थोड़ा 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 खावतोय खाऊया आता गोळा खायला आलोय रात्री पोट भरून जेवायचं सोडून आम्ही काय खातोय आईस्क्रीम गोळा जेवायची इच्छा नाही म्हणजे आम्हाला मेली आहे चला आम्ही गोळा खातोय गोळा खाऊन बाकीचे जेवायला गेलेत पण आम्हाला भूक नाही म्हणून आम्ही गोळा वेळा खातोय गोळा खाऊन आता आम्ही रूमवर जाणार आणि झोपणार आहे कारण की सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं दर्शनाला महाकालेश्वरच्या चलो फटाफट आता गोळा खाऊन जातो झोपायला लस्सी पण प्यायची अजून लस्सी पण पाहिजे लस्सी इनकमिंग आहे ठीक आहे तर लस्सी पण पिऊया जाऊन छास पिऊया नको तू छास पी आम्ही लस्सी ठीक आहे मी आलोय लस्सी पियाला स्माइली लस्सी घेतली तुला तू ना पिणार होता ना हे तिघत पिणार होतो ना तो आणि मी नाही कारण का लस्सी पितो तू दुपारी जेवल्यावर पण लस्सी मिठा छास नाही पिलं पण तू पहिलं तर काय सगळं चालतं केळ्या खा लवकर उद्या तर काय करायचं लवकर झोपायचं जाऊन चला फटाफट खावा आम्ही सगळं खातो रे सबस्क्रायबर बघायचंय मला माहिती आहे सगळं रे ए लवकर लवकर खा चल आपण स्टार्टिंगला काय पाणीपुरी खाल्ली ना पाणीपुरी खाल्ली ती एकदम आंबट आंबट होती म्हणजे जाऊ द्या एकच झाली मग नंतर खाल्ले साधेवाले खाल्ले म्हणजे नॉर्मल होते ते ड्रायवाले बनवायची पद्धत चांगली होती पण टेस्ट एवढा नाही ड्रायवाले होते ना ते मस्त होते म्हणजे मुंबईसारखे होते काय त्यांनी ते हे वापरले बघ इंग्रेडियंट्स वगैरे अरे हा फ्राय केले ते पण नंतर शेजवान चटणी टाकून मस्त लागला शेजवान चटणी मस्त होती त्यानंतर आम्ही गेलो कुठे समोसा पॅटीस समोसा पॅटीस आणि काय परत पाणीपुरी मग तिकडची पण पाणीपुरी सेम होती ते समोसा पॅटीस एक नंबर होता तुम्ही इथे आल्यावर नक्की ट्राय करू शकता समोसा पॅटीस हां एक नंबर होता मग नंतर गोळा खाल्ला काळा खट्टा मुंबईचा स्पेशल तो पण मस्त होता वेगळी पद्धत होती त्याची बनवायची गोळ्याची तर चपटा बनवला त्याचे खायला मजा आली आणि असं नाही की मुंबईला कसं असतं हां एवढं दिला तुला गोळा एवढाच खायचा इथे असं नाही अनलिमिटेड फ्लेवर फक्त तुला बर्फ लिमिटेड होता फ्लेवर अनलिमिटेड होता मग आता आम्ही लस्सी प्यायला लस्सीची टेस्ट जरा जर आपली आम्रखंडा झाली ना ते पण ठीक आहे आम्रखंडच खातोय तू आता ते तरी आम्रखंडाचं पॅकेट मिक्स फोडून तुला दिलंय लस्सी म्हणून आता झालं तुमचा मोहे पण दुपारी ना ते अजून ठीक होतं आता टेस्ट वेगळी आहे त्याची आता वेगळी आहे मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आम्ही जातोय महाकालला फटाफट लेट झालाय थोडा रात्री काल दिवसभर झोप नाही मुळे रात्री उठायला पण झालं नाही खूप लेट झालंय आम्ही दर्शनाला जातोय फटाफट जातो सगळे आमच्यासोबत एक भटजी पण आहे आमच्यासोबत हा बघा भटजी आहे बघा दोघे आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटणार आहे भटजीमुळे फटाफट आता दर्शनाला जायचं आता वाजले तर 7 खूप आहे लवकर 2ला उठायचं पण भस्म आरतीचे 5 नव्हते म्हणून नाही उठले आता जातो आता दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये वाटतं मोबाईल अलाउड नाही पण भेटला तर व्हिडिओ काढीन सगळ्यात लेट येणारा माणूस आता जय महाकाल आता चाललो आहे आम्ही दर्शनाला किती वेळ लागेल काय माहिती यो पण ठेव काय यो कुठे यो पुढे गेला यो काय कॅब सोडत नाही चला आता जातो आम्ही दर्शनाला सगळ्यांनी सेम कुर्ते घातलेत
150 रुपयाला आम्हाला एक कुर्ता भेटलाय फुल स्लीववाले. तर आम्ही दर्शनाला किती गर्दी असेल ते माहीत नाही, दर्शनाला तर जातोय. बघू आता दर्शन करून मग आम्ही कालभैरवला आणि जाणार आहे, टाईम ॲडजस्ट होईल तसा. चला तर मग आता जातो दर्शनाला. हे बघा आमच्या हॉटेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावर पण नाही, जवळच आहे गेट. आता आम्ही गेटवरून कमीत कमी 1-1.5 किलोमीटर आतमध्ये आहे मंदिर. तर आता आम्ही जातोय. इथे गर्दी नसेल पण आतमध्ये नक्की गर्दी असणार एवढी गॅरंटी आहे. चलो अंदर नहीं मिलेगा है ना, फूल प्रसादी यहीं से लेके जाना. क्या महाकाल लोग वाला गेट है ना, ये अंदर दुकान जितनी भी सब बाहर है. ये भैया आधा चढ़ेगा आधा मिलेगा, धागा छोड़ के बताना. जो अभी सुबह बस मार्ची जो चल रही है वो बस में अकेले में नहीं देंगे, सुबह सुबह प्रसाद में मिला के देंगे. और अभी नंदी हाल तक के दर्शन चालू है, पूरा मंदिर खाली रहेगा 6 बजे कहीं बंद टाइम हो. जो भी आपकी मनोकामना इच्छा बोलते हैं चांदी द्वार बना हुआ हमारे करके आपके सीधा. चला चला ये कोण मी घेते, विराज घेते. 150 का भुजा बनवला. एक और एक देना, कोई दे. एक हार घेतो मग. चलो यो हार घेतोय. सर्व एक घेऊन सर्व. हां प्रसादी तर घ्यावं लागणार घरी न्यायला. आम्ही करतो. दर्शनाला गेट बंद आहे पण सगळ्यांनी टिका विका लावलाय. महाकाल बघा सब रेडी आहे. योग्या, प्रणित, सत्यमेव, विराज, विजय सर, शोधन, अजून एक कमी आहे कल्प्या, स्माइली बघा नाही सगळे रेडी आहे. आता आम्ही जातो गेटवर. जोड्या नाही पुढच्या वर्षी ऐकलंच नाही. चला 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 लवकर. गेट ओपन झाला तर आम्ही जातो दर्शनाला फटाफट. दर्शन घ्यायचं किती वेळ लागेल दर्शनाला काय माहिती. त्याच्यानंतर हे लवकर झालं तर कालभैरवला जायला भेटेल. बघू आता काय चालतात हे लोक. आपण जाऊ हां चल फटाफट जाऊ. आता आम्हाला असं वाटतंय की आमचा पहिला नंबर लागेल पण तसं नाही आहे. तसं नाही आहे. आमचा पोपट होणार आहे कारण की आम्हाला लेट झालं होणार आहे. कारण की लय लेट झालं आहे. खूप लेट झालं आहे. येणार होतो 3 वाजता. बस मारते पास नाही म्हणून आम्ही आळस केला पण आता लेट झालं आहे आम्हाला. तर किती वाजतील दर्शन भेटायला. लेट आहे बरोबर 3. आणि आज तसा रविवार आहे. रविवारी माहिती आहे किती गर्दी असते. बघू आता चला कळेल. जय श्री महाकाल. वाटते आत मला आम्हीच पुढे पण असं नाही आहे. हे आमचा पोपट होणार आहे. पुढे खूप गर्दी आहे असं कळतं आहे कारण की बस मारते आताच झाली. बस मारल्यानंतर आता किती वेळ लागतो काय माहिती दर्शनाला. बघू आता किती वेळात पोचतो आणि किती वेळात येतो त्याच्यावर पुढचं डिपेंड आहे. आम्ही आलो आहे. दर्शनाची लाईन इथून चालू होते. हे बघा इथून लाईन आहे दर्शनाची. आम्ही आलो. चला आलो. चलो
चला चला लवकर चला, गर्दी व्हायच्या आधी. चला 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 शोधन भाई, चलो भाई. काल आलो बघायला म्हणून आता कळलं तरी. असं का वाटतं खाली आहे? मला वाटतं तिकडे मंदिर आहे. मंदिर वरती आहे, इथून लाईन असेल. हा मेन हे आहे का बोलतो हे बघ, इथून गोल फिरून नंतर तिथे जायचं आहे. लाईटी वगैरे होत्या ना. चला आता आम्ही जातो आतमध्ये. मोबाईल अलाउड नसेल. मोबाईलला हेच झालं. सिक्युरिटी बोर्ड लावलं. आता जातोय, आता मोबाईल ठेवतोय. खूप गर्दी आतमध्ये. आता फटाफट आता थोडं आणि गर्दी दाखवतो. मोबाईल आहे तेव्हा सिक्युरिटीने मोबाईल घेतला. दर्शन झालं ते पण अर्ध्या तासात. एक्सपेक्ट नव्हतं की तेवढ्या लवकर होईल. अर्ध्या तासात दर्शन झालं. मला वाटतं तेवढंच आहे. खूप फटाफट आम्ही दर्शन झालं. बाहेर आलं, अर्ध्या तासात बाहेर आलं. तर मग खालून परत हे मंदिर पण आम्ही कालभरला जाणार आहे. मंदिर आहे महाकालचं. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. दोन्ही दर्शन करून आता आम्ही जाणार आहे. किती लोक तरी पण आमचं अर्ध्याचं दर्शन झालं. दर्शन झालं. आता आम्ही जातोय रूमवर. तिथून आम्ही काल भरवलं जाणार आहे. सगळेजण गेलेच बाहेर. आम्ही अजून एका मंदिराचं दर्शन करून अगोदर दर्शन करायला गेलो. मंदिर खूप मस्त आहे. महादेव मंदिर आहे इथे पण. हे आता आम्ही जातोय काल भैरवला. आता नवीन गाईड चेंज झाला. शोधन भाई आमचा गाईड आहे. पुढे बसलाय शोधन भाई. पुढे कुठे जायचंय? आणि काल भैरव गणेश डायरेक्ट काल भैरव. ओके. कितना टाइम लगता है यहाँ से? फोन पकड़ो तुम. दास की पुण्य माता जी है, और जो सती माता थे उनके जो 52 अंश गिरे थे उसमें से एक गिरा था हिंगलाज में, पाकिस्तान में हिंगलाज माता, और 51 गिरे थे इंडिया में, और इंडिया में से 2 गिरे उज्जैन में. एक ये गढ़कालिका माता शक्तिपीठ जो माता जी की लीप से गिरी है, और एक हरसिद्धि माता शक्तिपीठ जो महाकालेश्वर के पास ही वहाँ पर उनकी कोनी गिरी थी. सिद्धवट स्टीमन गणेश, जब राम जी जब बनवास हुआ था, जब इधर से गुजर रहे थे तो उनका मन स्थित हुआ था, उनके हाथों से स्थित किए थे स्टीमन गणेश. ये 2 मंदिर तो आपको यहीं पर करने हैं. पहले उधर फिर इधर. ठीक है, आपका प्रसाद कहीं पर भी नहीं चढ़ेगा, सिर्फ मंगल भगवान के सिवा. इन दोनों मंदिर पर भी चढ़ा, कोई से मंदिर में चढ़ा, सिर्फ मंगल भगवान को. ये दोनों मंदिर करके आओ, उसके बाद मैं आपको आगे बताऊँगा. और खरीदारी के लिए नहीं रुकना. सुबह सुबह जितना जल्दी करो इतना दर्शन अच्छे से आपको होगा. ठीक आहे. चलो चला दर्शनाला. का माता मंदिरकडे आलो आहे दर्शन घ्यायला. इथून मग नंतर आम्ही, तुम्ही मगाशी ऐकलं असेल त्यांनी जे थोडं गाईड केलं ते मंदिरात दर्शन घेऊन तिकडे जायचं आहे. गडकालिका माता मंदिर इथे आहे. कालिका माता मंदिर आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल, बाहेरूनच हे मंदिर आहे. आता या मंदिरात जातं सिरमन गणेश मंदिर. ठीक आहे, ती इको आहे. 150 रुपये पर पर्सन नाही भेटत. मंदिराच्या आतमध्येच असतात ते लोक. तिकडे तुम्हाला गाडी भेटेल ते तुम्हाला 5 ठिकाणी देवदर्शनाला नेतात आपल्याला. मग ते परवडतं 5 ठिकाणी आणि सगळं फटाफट होतं. आता आम्ही ते गणेश मंदिरात आलो आहे. गणेश मंदिरात दर्शन घेऊन मग आम्ही 52 पाठ या विषय हा बाप्पाची मूर्ती. अरे आता आम्ही जातो काल भैरवच्या दर्शनासाठी. भाई थांबा रे. ये काल भैरव मंदिर है. ओके. जहाँ पर अपन खड़े हैं, हाँ. ये पहले पूरा महाकाल बनता. ओके. महाकाल का जंगल, यहाँ से महाकाल का एंट्री गेट था. हाँ. और इनकी अनुमति के बिना कोई अंदर प्रवेश नहीं कर पाता था. क्यों? ये महाकाल के सेनापति और उज्जैन के द्वारपाल है. एक बार इधर से ब्रह्मा जी का निकलना हुआ. ब्रह्मा जी बिना अनुमति के अंदर प्रवेश कर गए. वह महाकाल से आपसी में बदतमीजी हुई. तो वह महाकाल को गुस्सा आया. उनके सेनापति काल भैरव को शराब पिलाई, और शराब पिला के ब्रह्मा जी की हत्या करवाई. उनको ब्रह्म हत्या लगी. अपने काल का इसलिए शराब चढ़ाई जाती है. पर अभी नहीं चढ़ रही, सिर्फ आरती के टाइम चलती है. अपने को अभी कुछ भी नहीं चढ़ाना. ठीक है, चलो. आता आम्ही आलोय काल भैरव मंदिरात. एक घेतलाय नंबर मी. चल आता काल भैरव मंदिरात जातो आम्ही. इथे बघा किती धागे बांधलेत. देवाचे धागे किती धागे आहेत बघा. इथे सगळे देवाचे धागेच बांधलेत.
काय आहे ते अजून माहीत नाही, पण धागे इथे बांधलेले आहेत. हे काय कालभैरव मंदिर हेच आहे. ते किती धागे बांधलेत बघ इथे देवाचे. ते काय आहे ते आपल्याला माहीत पण नाही, पण सांगणार पण काय. बघू आता आतमध्ये मंदिरात गेल्यावर कळेल. जेव्हा कालभैरवला येतो तेव्हा इथे कधी दारू चढवतात असं ऐकलंय मी. आता आमचा गाईड होता त्याने पण सांगितलं, पण ती दारू फक्त आपण आरतीच्या वेळी चढवतात आणि आता नाही चढवला परमेश्वरानं. तो आम्हाला बोलायचं काय घेऊन जाऊ नका, काय घेणार नाही म्हणून आम्ही काही घेणार नाही, डायरेक्ट दर्शन करून येणार आहे. तो आता आतमध्ये मंदिर बघ किती धागे बांधले. आम्ही एवढ्या राऊंडमध्ये जायचे धागे आहेत. काहीतरी वैशिष्ट्य असेल आता म्हणून असे धागे बांधलेत बघा. कालभैरव मंदिर. आता आम्ही मंदिरात जातोय. मंदिरात जाऊन दर्शन करणार आणि मग अजून 2 ठिकाणी जाणार आहे. हे मंदिर आहे कालभैरवाचं. कालभैरव मंदिर उज्जैन. आम्ही मंदिरात दर्शन करून अजून 2 ठिकाणी जाणार. हे दत्तात्रेयांचं मंदिर आहे. कालभैरव मंदिर उज्जैन. तुम्ही ते मगाशी ऐकलंच असेल, गाईडने सांगितलेलं. हेच ते मंदिर आहे कालभैरवाचं. हे बघा कालभैरवाच्या, हे बघा दारू आहे. ते दारू चढवतात कालभैरवाच्या मंदिरात. दर्शन द्यायचं आहे. देवाला चढवतात तेव्हा त्या मंदिरात दर्शन करून जाणार. कालभैरवाच्या समोर एक शिव मंदिर आहे. शिव मंदिर कालभैरव शिव मंदिर. झालं आता दर्शन झालंय कालभैरवचं. आता अजून 2 पॉईंट बघायचे. फटाफट दर्शन. कोणी विश्वास ठेवणार. सकाळी 6:45 निघून 7:30च्या दर्शन झालं. एक मात्र मंदिर है मंगल भगवान का. हाँ, आप हर जगह जाते होंगे, हर जगह हर भगवान का मंदिर देखते होंगे, पर मंगल भगवान का नहीं देखते होंगे, क्योंकि मंगल भगवान का अवंतिका खंड में एकमात्र मंदिर है. अवंतिका खंड उज्जैन का पुराना नाम है. अभी आपको 2 मिनट का मैं जानकारी दूंगा, समझ के जाना और हाथ बांध के मत खड़े रहना. हाथ इसलिए नहीं बांधते कि अपनी मनोकामना अपने कार्य बंधे हुए रहते हैं. जब अपन घर से निकलते हैं, जब अपन अपनी मनोकामना अपना कार्य सब सोच विचार के निकलते हैं कि हे प्रभु मेरी मनोकामना पूरी कर देने में तेरा दर पाऊँगा, दोनों हाथ से अपन खोल के लेने आते हैं, दोनों हाथ खोल के देने जाते हैं अपनी मनोकामना. ठीक है, तो आपको अभी गाड़ी में बैठा जानकारी दूंगा. ये जो मंदिर है ये पूरा भारत पूरे विश्व में एकमात्र मंदिर है मंगल भगवान का. यहाँ पर शिव जी का मस्तक का पसीना गिरा था अवंतिका खंड में धरती पर. उसके हुए थे 2 भाग. यहाँ पर शिव जी का मस्तक का पसीना गिरा धरती पर, उसके हुए थे 2 भाग. उसमें से महामंगल की उत्पत्ति शिव रूप में, तो उनको दोनों को भूमिपुत्र शिवपुत्र भी कहा जाता है. अभी तक आप हर शिव मंदिर पे जाते हो, शिव जी के सामने किसको प्रणाम करते हो? नंदी को. पर यहाँ पर आपको नंदी की जगह भेड़ का सवारी देखने को मिलेगा. भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है, जिससे ऊन प्राप्त होता है. उसका भी एक कारण रहता है कि जो अपनी 12 राशियाँ चलती है उसमें से मेष और वृश्चिक राशि के स्वामी और मंगल और 21 कष्टों की निवारण. अपने घर में जैसे कोई शादी ब्याह में, नौकरी चाकरी में, पढ़ाई लिखाई में, संतान में भूमिका रहता या कोई सब बनता कार्य टूट जाना है, सब मंगल की बात है. घर में कोई रक्त की बीमारी होना, पथरी, ब्लड शुगर वगैरह, अपने जो रक्त का संचार वो मंगल के द्वारा शुरू होता है, मंगल के द्वारा नष्ट होता है, वो बाधा इस मंदिर पर दूर होती है. जो मंदिर है कर्क रेखा पर विराजमान है. आप सभी लोगों ने कर्क रेखा का नाम तो सुना ही होगा. कर्क रेखा यहाँ से महाकाल और महाकाल से सोमनाथ, अपने इंसान की जो नाभि है, नाभि के बीचों बीच में बोले तो पृथ्वी के बीच सेंटर में. उज्जैन नगरी में आप आए हो. 7 सागर, 9 नारायण, 84 महादेव और 33 कोटि देवी देवता है. यदि घर से 2 बोरी चावल लेके भी निकलते हो और एक चावल भी चढ़ाते हो तो आपके चावल खत्म हो जाएगा, पर मंदिर खत्म नहीं होगा. क्योंकि बाबा महाकाल की नगरी में बहुत मंदिर है. विशेषता यहाँ पर 3 मंदिर का महत्व मेन माना जाता है. महाकाल वहाँ पर दूध बेलपत्र चढ़ाते हैं, पर पंडितों ने उनके लालच के कारण आजकल दूर से दर्शन कर दिया. वरना मेन दर्शन वही रहता है जो घर वगैरह में जा सके, शिवलिंग को हाथ लगा सके. दूर से दर्शन करना रहता तो घर पर मोबाइल टीवी में भी कर सकते थे अपन.
दूसरे में उनके सेनापति काल भैरव आपको शराब पियो या ना पियो और उनको चढ़ाना अनिवार्य रहती है, और अभी शराब भी नहीं चढ़ाई जा रही है। ये 9 गिरोह में सेनापति महामंगल, यहाँ पर अनाज का दान चढ़ाया जाता है। अनाज के दान में लाल चीज़ों का दान होता है, क्योंकि इसलिए होता है कि इनके जो जन्म हुआ है वो अंगार के रूप में इन्हें जन्म लिया है। और उज्जैन में आयो 3.5 काल है। प्रथम काल महाकाल जो आपका हो चुका है, द्वितीय काल काल भैरव जो अपन जाके आए हैं, तीर्थ काल गढ़काली जो अपन ने कर लिया है, और अर्धकाल है महामंगल। जैसे जीरो की संख्या सबसे बड़ी मानी जाती है, ऐसे अर्धकाल की संख्या सबसे बड़ी मानी जाती है। यह अर्धकाल से अपनी यात्रा मंगल में कहलाती है, वरना अधूरी कहलाती है। यहाँ पर आने से अपनी अकाल मृत्यु नहीं होती है। लोगों ने हजारों खर्चा करते हैं, फिर भी शिवलिंग को हाथ नहीं लगा पाते। तो यहाँ पर आपको शिवलिंग को छुपे दर्शन मिलेगा। आपका बेल्ट चमड़ा वगैरह जो भी हो गाड़ी में उतार देना, 2 मिनट का जानकारी रहेगा, समझ के जाना, ठीक है। मंगलनाथ पण आता आलं महर्षी सांदीपनी आश्रम येते, तर सांदीपनी आश्रमात जातो आहे। याच्यानंतर आमचं झालं दर्शन, एवढंच आहे। हे झालं की आमचं दर्शन सगळं आम्ही उज्जैन सगळं फिरून होईल। मोस्टली जेवढे मेन गणपती आणि काय बघायचे ते, तर आम्ही सांदीपनी आश्रमात जातो आहे। कृष्ण सुधामा बलराम विद्यास्थळ कुंडेश्वर मंदिर पण आपण आलो आहे। कुंडेश्वर महादेव मंदिराकडे बघा, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, पण आम्ही जातो आता दर्शन घ्यायला। हे कुंडेश्वर महादेव मंदिर आहे। आमचं दर्शन झालेलं, आता आम्ही सगळं सामान ठेवून आता नाश्ता करत होतो। आणि अर्चलने चांगला ऑर्गनाइज केला आहे, व्हेरी गुड। फक्त पहिल्या दिवशी त्रास दिला। ही क्लिप डिलीट करतो जे बोलल्या नाही दादा। चांगलं मॅनेज केलंय, येणं जाणं एकदम फर्स्ट क्लास होतं। थँक्स फॉर द इनिशिएटिव्ह। ओके, थँक्यू सो मच। आता मग काय संध्याकाळचा काय प्लॅन आहे? आता आम्ही आलोय शॉपिंग करायला, बघू काय काय भेटतंय ते दुकानात, काय काय पण काय हवं असेल तर सांगा, नेक्स्ट टाइम होता नेक्स्ट टाइम येतो तुम्हाला भेटू। कोणाला काय पाहिजे तुम्ही सांगू शकता। आलोय दुकानात, काय काय बघतो काय भेटतंय का। मार्केट आहे बघा, रेट आहेत, रिजनेबल रेटमध्ये सगळं भेटतं। रुद्राक्ष असेल, 2-3 दुकानं फिरा तुम्हाला मिळून जातील। ते 2 मुगी 3 मुगी 5 मुगी 10 मुगी सगळ्या प्रकारचे रुद्राक्ष इथे भेटतात। पिंडी किंवा त्रिशूळ हे सगळ्या प्रकार। बघा इथे योनी आमचं हे घेतलं आहे, ब्रेसलेट घेतलं आहे। पोरींचं वाटतं ते माझी, ती पोरांचं आहे। घेणे काढा घेतोय बघा, हे आम्ही काढा बिडा घेतोय। आता काय आवडत नाही मला, बघू काय भेटतं का। कडा पाहिजे पण कडा आवडत नाहीये। यो पितोय बघा, यो पितोय बघा, यो 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 जिंकला। लिंबू सोडा, अजून काय पियायचंय? आम्ही लिंबू सोडा 2 अजून, लेमन और 2 आहे। एक आज शंख वाजवतोय, पण काय वाजत नाही। वाजव विराज। वाजला, चांगला आहे। कितीला आहे? 1500ला आहे। अरे ही राईड अनुभवासाठी आम्ही स्पेशल चालत या गाडीने जातोय, चालत न जाता ऊन लागतंय म्हणून। रिक्षासारखीच आहे थोडी, पण मस्त आहे। ऑप्शन खूप आहेत, पाठी 4 जण बसतात, पुढे 2 जण बसतात, फुल कम्फर्टेबल आहे। नाही 3 जण नाही बसतात, 2 जण। फुल उज्जैन की सवारी। हे आता आम्ही निघालेलो आहे मुंबईसाठी। याला बघा रूम खाली केली आहे सगळी, तरी फक्त चेकआउट करतोय आता। चेकिंग करतो सगळ्यांची रूम काय काय राहिलंय की नाही। विराज झाली चेक? ती झाले ना? हा चल भैया, चल फटाफट। बाकीचे गेले, रूम चेक करत होतो। आता बघू, आता खाली उभे आहेत काही लोक, पुढे गेलेत आहेत बघा। चला कुठे आहेत? चला येतो आम्ही खाली। रूम चेक केले। योगा बाय आतमध्ये आहे। हे यो कुर्ता तर काढ। चला आम्ही येतो। हे बघा निघालोय। विराज, योगेश बाय, चलो बाय, चले विराज। पॅक क्लोज झालं ना? चलो आता आम्ही आलोय, आता आम्ही निघतोय स्टेशनला यायचं, उज्जैन स्टेशनला। तिथून मग, आणि आताची तिकीट कन्फर्म आहे आमची, एक प्लस पॉईंट आहे। आणि आम्ही झोपून आता मुंबईला येणार आहे। चल चलो भाई लोग, अमर चलो, चलो मुंबई चलो।
मुंबई नाही, मुंबई 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 बंबई नॉट मुंबई बोललो. ए मुंबईत बोललो. चल शोधन भाई कुर्ता काढणार होता तू. महाकाल जय महाकाल. चलो जय महाकाल. चलो चलो. हाबू एअरपोर्ट. परत एअरपोर्ट आले. परत आपण एअरपोर्टला आलेलो आहे. चला प्रथमेश. चालता चालता पडण्याची सवय हा, आहे. ह्याची- याचे दात तोडणार आहे. भाई हा एअरपोर्टला निघालाय परत. चल हा एअरपोर्ट वाला माणूस आहे, कळेल तुम्हाला. चला हे बघा. हा येताना मग असा राहिला. हा असाच आहे कुठे गेलं तरी. हा एअरपोर्टलाच जात असतो नेहमी. ट्रेननी जाऊ दे बसने जाऊ दे असाच जाणार. हे बघा ट्रेनने जाऊ दे बसने जाऊ दे बॅग उचलून घालणारच नाही. ट्रेनमध्ये पण बिचारा बॅग उचलत नाही. एवढी गर्दीमध्ये पण उचलला नाही त्यांनी. आता इथे आम्ही रात्री कुर्ते घेतलेले. 150 रुपयाला एक कुर्ता भेटलेला आम्हाला. इथूनच घेतलेले. रात्री मोबाईल नव्हता तेव्हा काढले नाही. त्यांना विचारलं स्टेशन कुठे आहे. स्टेशन सरळच आहे. चलो बाय. आता आम्ही स्टेशनवर जातोय. चालतच जातोय आम्ही. चलो बाय. हां ट्रेन भेटले आम्हाला. येतोय आता आम्ही. फायनली आमचा प्लॅन सक्सेस झाला. आणि मग एन्जॉयमेंट पण झालं. येतोय उद्या सकाळी. जे प्लॅन केलं होतं ते प्रॉपर टायमावर नाही झालं स्टार्टिंगला. पण आजचा दिवस आम्हाला एक्स्ट्रा टाइम भेटला. सगळे दर्शन जातात. मी कोणा विश्वास नव्हता. आम्हाला अर्ध्या तासात महाकालचं दर्शन झालं. अर्ध्या तासात दर्शन झालं. ही खूप मोठी गोष्ट. विदाऊट पास लाईनीमध्ये. त्यानंतर पण आम्हाला जे उज्जैनच्या म्हणजे महाकाल मंदिराच्या जवळपास जे काय इतर मंदिरं होती ती पण आम्हाला 8:30 पर्यंत आम्ही फ्री झालो. 8:30 फ्री झालो. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट सर्वांनाच जातं. पण ते लोक मगाशी बोलत होते माझं नाव. पण माझ्यासोबत अजून एक आहे विराज आणि मी दोघांनी प्लॅन केलेला. तो सक्सेस झाला आहे. त्यांनी पूर्ण वन साईड कॅश वीस सगळ्यात ह्याच्यात होतं हँडल करायला. मी काय नाही केलं, फक्त मी प्लॅन केलेला बस एवढं. मित्रांनो असेच ए प्रथमेश बाय. आता बघा आम्ही आता इथे सीट आहे आमची तिघांची. आणि ते दोघं तिकडे आहेत. बाकीचे S5 मध्ये आहेत दोघं जण. हां ठीक आहे चलो बाय बाय. आता आम्ही मुंबईला उतरलोय. बोरवलीला आलोय. बघा सगळे उतरले. तिथून आता आम्ही फ्रेश होऊन ऑफिसला जायचं आहे. एअरपोर्ट कुठे. एअरपोर्ट बघा कशावरून कळलं आहे. बघा हा एअरपोर्टला आलाय. फायनली आम्ही पोहोचलोय मुंबईला. घरी जाऊन फ्रेश होऊन मग आराम. चलो बाय बाय. चलो बाय बाय. हां आला पाचने जाऊ. चले विराज बाय बाय. प्रणित बाय 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 बाय. चला सर बाय. योगा बाय. इधर एअरपोर्ट बाय. आम्ही जातो. चला